नाशिक महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक 21 मधील भारतीय जनता पार्टीच्या अधिकृत उमेदवारांनी प्रचाराला अधिक वेग दिलाय. भाजपचे उमेदवार ॲडव्होकेट कोमल प्रताप मेहरोलिया, नितीन उत्तम खोले, श्वेता निर्मल भंडारी आणि जयंत अशोक जाचक यांनी प्रभागातील नवलेचाळ, चिडेमळा, छत्रपती शिवाजी चौक, देवी चौक, सुभाष रोड, गोसावीवाडी आणि मार्केट परिसरात व्यापारी आणि नागरिकांची भेट घेत संवाद साधलाय. उमेदवारांनी प्रभागाच्या विकासासाठी भाजपकडून करण्यात आलेल्या आणि भविष्यात राबविण्यात येणाऱ्या विकास कामांची माहिती देत मतदारांशी विश्वासाचा संवाद साधला. ॲडव्होकेट कोमल प्रताप मेहरोलिया या गेल्या 10 वर्षापासून प्रभागातील नगरसेविका असून त्यांच्या कार्यकाळात परिसराचे सौंदर्य वाढविणारी उद्याने, अद्ययावत ग्रीन जिम, जॉगिंग ट्रॅक, तरण तलावाचे सुशोभीकरण, दर्जेदार रस्ते, नियमित पाणीपुरवठा, पथदीप व्यवस्था, महिलांच्या सुरक्षेसाठी विविध उपाययोजना राबविल्या आहेत. नितीन खोले यांचा जन्म एका सामान्य शेतकरी कुटुंबात झाला असून आजोबा तसेच आई वडिलांकडून मिळालेल्या संस्कारातून समाजाविषयीची जाणीव आणि बांधिलकी त्यांनी कायम जपली आहे. व्यवसायाच्या माध्यमातून त्यांना हजारो नागरिकांशी थेट संपर्क असून नाशिक आणि देवळाली व्यापारी बँकेवर ते बिनविरोध निवडून आलेत. श्वेता निर्मल भंडारी यांनी बोलताना सांगितले की मी या प्रभागाकडे केवळ एक मतदारसंघ म्हणून न पाहता माझे कुटुंब म्हणून पाहते. ज्या पद्धतीनं कुटुंबातील सदस्य आपल्या घरातील प्रत्येक व्यक्तीची काळजी घेतात, त्याच भावनेतून प्रभागातील नागरिकांच्या प्रत्येक अडचणी सोडविण्यासाठी मी सदैव प्रयत्नशील राहील. जयंत अशोक जाचक यांच्या आजी या माजी नगरसेविका होत्या आणि त्यांच्या कार्यकाळात बिटको रुग्णालय उभे राहिले. एक सुशिक्षित आणि अभ्यासू उमेदवार म्हणून जयंत जाचक यांची प्रभागात ओळख आहे. प्रभाग 21 चे चारही उमेदवार जो प्रभाग 21 मध्ये प्रचार केला, जगताप मळा असेल, आनंदनगर असेल, जय भवानी रोड, आटलरी सेंटर रोड, लिंगायत कॉलनी या भागात आम्ही गेली 8 दिवसापासून प्रचार करतोय व त्या प्रचाराला लोकांचा उत्कृष्ट असा प्रतिसाद लाभत आहे. कारण की देशाचे नेते पंतप्रधान नरेंद्र मोदी व राज्याचे नेते देवेंद्रजी फडणवीस यांनी केलेल्या कामाची पावती म्हणून लोक आम्हाला आवर्जून आमचं उत्साहाने स्वागत करत आहे आणि मतदानाचा आश्वासन देत आहे की नक्कीच आम्ही भारतीय जनता पार्टीच्या पाठीशी उभे आहोत असं लोक आम्हाला वारंवार सांगतायत. आज नवले चाळीत पण सकाळी प्रचार चालू केला, तिथेही लोकांचा चांगला प्रतिसाद आम्हाला लागलाय. तर नक्कीच येत्या 15 तारखेला सर्व प्रभाग 21 मधील नागरिक भरघोस असं मतदान करून भारतीय जनता पार्टीच्या चारही उमेदवारांना प्रचंड मतांनी विजयी करतील. सर्व नागरिकांना माझा नमस्कार. आम्ही आता प्रचाराला जिथे जिथे जातोय तिथे आम्हाला खूप पॉझिटिव्ह वाईब्स मिळतात आहे. खूप जण म्हणतात की मोदीजी है तो सब कुछ है आणि जर सगळ्यांचा प्रतिसाद असेल, सगळ्यांनी जर भरघोस मतांनी आम्हाला विजयी केलं तर कमळ फुलणारच, 100% फुलणार. कमळ कमळ कमळ. मी प्रभाग क्रमांक 21च्या सर्व नागरिकांना विनंती करतो की आदरणीय नरेंद्र मोदीजी देशाचे यशस्वी पंतप्रधान आणि त्यांच्या नेतृत्वामध्ये काम करणारे या महाराष्ट्र राज्याचे एक मार्गदर्शक आणि खूप प्रभावीने पद्धतीने महाराष्ट्राचा पुढे नेणारे आमच्या सर्वांचे लाडके मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रभाऊ फडणवीस, गिरीशभाऊजी महाजन आणि नाशिकमध्ये एक प्रकारे भारतीय जनता पार्टी आणि भाजपा आणि कमळ याचा एक मोठा असा एक वादळ आलेला आहे. ज्याला बघो त्याला विचारो, लहान मुलगा असो किंवा ज्येष्ठ नागरिक असो किंवा युवा असो, सर्वांच्या तोंडात एकच शब्द आहे, फक्त कमळ 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 कमळ, फक्त कमळ कमळच करतायत. आणि अख्खा नाशिक शहर हा कमळ आणि भाजपमय झालेला आहे. मी सर्व नागरिकांना विनंती करेल की ज्या पद्धतीनं आपल्या प्रभागामध्ये काम करीत असताना अनेक विकासाचे काम आपल्या माध्यमातून या प्रभागामध्ये झालेले आहेत, असे विकासाचे काम पुढेही सुरू राहतील. येणारी या 15 तारखेच्या निवडणुकीमध्ये हे चारही उमेदवारांना आपण भरभरोस मतांनी कमळाचं बटन दाबून यांना मतदान देणार आहे त्याची मला मात्र शंका नाही. कारण कमळावरती जो विश्वास लोकांचा निर्माण झालेला आहे, विश्वासाच्या माध्यमातूनच या
प्रभाग 21 मध्ये या लोकांचा विजय निश्चितच होणार आहे. मी खऱ्या अर्थाने ज्या भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकाऱ्यांना मी खरंच इथे मी त्यांना आभार मानतो त्यांना, की त्यांनी जे प्रभाग 21ला जे उमेदवार निवडलेले आहेत ते उमेदवार खूपच असे सुशिक्षित, सभ्य आणि निष्कलंक आणि एक प्रकारे एक असा युवा पॅनल अंडर 40 आहे सर्व, म्हणजे 40 वर्षाच्या आतच आहेत ते असे उमेदवार दिलेले आहेत, जेणेकरून पुढची पिढी घडवण्याचं काम आज भारतीय जनता पार्टी करत आहे. यांच्या मार्गदर्शनाखाली, आपल्या आशीर्वादाखाली आपण प्रभाग 21चा आपण विकास घडूया. मी पुन्हा सर्वांना विनंती करेल की येत्या 15 तारखेला आपण सर्वजण कमळ या निशाणीवर आपला बटन दाबून यांना प्रचंड बहुमताने आपण विजय करतील. याचा आम्ही निवडणूक जिंकल्यानंतर एक चांगलं उदाहरण या शहरामध्ये नक्कीच आदर्श प्रभाग कसा आहे हे दाखवून देऊ लोकांना. आणि जनतेला विनंती आहे की त्यांनी कृपया करून जेवढे आपले प्रभागातील नागरिक असतील, नाशिक शहरात जेवढे उमेदवार असतील जे भारतीय जनता पक्षाकडून निवडणूक लढत आहे, त्यांना भरघोस मतांनी विजयी करावे. मध्ये प्रभाग 21 मधून कमीत कमी प्रभाग 21 मध्ये असणारा परिसर हा 70 ते 80% आम्ही कव्हर केलेला आहे. आणि जेव्हा आम्ही प्रचार करतोय तेव्हा आम्ही जेव्हा लोकांकडे जातो तेव्हा लोक आम्हाला बघून आणि भारतीय जनता पार्टीचं चिन्ह बघून इतका उत्स्फूर्त असा प्रतिसाद आम्हाला देतात आणि सांगतात की मोदीजी है तर आम्हाला काही फिकर नाही. म्हणून आज भारतीय जनता पार्टीचे जितकेही उमेदवार आज आम्ही प्रभाग 21 मध्ये फिरत आहोत, परंतु लोकांचा असा इतका पॉझिटिव्ह रिप्लाय आम्हाला भेटत आहे. म्हणून प्रभाग 21 मधील 4ही उमेदवार हे भरघोस मताने सगळ्या प्रभाग 21च्या जनता यांना निवडून देतील असा आम्हाला निश्चित विश्वास आहे. आणि मी आपल्या सगळ्यांना हात जोडून विनंती करते की प्रभाग 21 मध्ये भारतीय जनता पार्टीचे जे 4ही उमेदवार आहे त्यांना भरघोस मताने निवडून द्यावा ही विनंती. क्रमांक 21 चे 4ही उमेदवार एकदम तरुण तडफदार आहे. प्रचार करताना लोकांचा जो प्रतिसाद मिळतो त्याच्यावरनं कळतंय की लोकांचा किती उत्साह आहे कमळासाठी. ते 4ही उमेदवार भरघोस मताने निवडून येतील ही आमची खात्री आहे. लताई शिंदे, प्रभाग क्रमांक 1. मी या ठिकाणी जवळजवळ 25 वर्षापासून बघते आहे. तर या प्रभागामध्ये पूर्वी कुठलाही विकास नव्हता. रस्ते, पाणी, लाईट, गार्डन वगैरे कुठलाच विकास नव्हता. परंतु आपल्या भानशीताई अरुणजी पवार यांनी ह्या प्रभागाचा खूप छान विकास केलेला होता. आणि आता आपल्या नवीन उमेदवार दीपाली आणि रुपाली नन्नावरे यांनी सुद्धा त्यांच्याबरोबर या ठिकाणी कमळ पहिलंच उमललेलं आहे. पण त्या कमळाला चांगलं साथ देऊन आणि ह्या प्रभागाचा अतिशय उत्कृष्ट विकास करणार आहे. आणि आम्हाला पण माहिती आहे हा विकास भारतीय जनता पार्टीच्या वतीने इतका छान होणार आहे. तर इथं म्हणजे नाशिक मधून 1 नंबर हा प्रभाग 1 नंबरच असणार आहे आणि प्रगतीशील असणार आहे. सगळ्यांनी कमळाला निवडून द्या आणि विकासाला साथ द्या. मी रोहिणी दळवी, भाजपा महानगर उपाध्यक्ष. मी ह्या प्रभागामध्ये आज 8-15 दिवसापासून खूप फिरतेय. आपले हे उमेदवार आहे ननावरे रुपाली स्वप्नी, रंजनाताई भानसी, दीपालीताई गीते, अरुणजी पवार. हे उमेदवार अतिशय उत्साहाने लोकप्रतिसाद देत आहे. आणि ह्या प्रभागामध्ये भारतीय जनता पार्टीचं हे वर्चस्व आहे. त्यामुळे आम्ही आणि महिला ह्या प्रभागामध्ये आज 3ही महिला उमेदवार आहे. त्यामागे महिलांसाठी अतिशय उत्साहाने उभे आहे. आणि आपले जे ज्येष्ठ नगरसेवक आहे अरुणजी पवार, रंजनाताई भानसी यांनी हे कमळ येथे आधीपासून उमलून ठेवलेलं आहे. त्यामुळे हे कमळ उमलणारच असं मी ग्वाही देते. प्रतिनिधी प्रशांत जेजुरकर, दिशा न्यूज, नाशिक रोड.